टिंकर चॅम्प्सच्या चेंज मेकिंग सिरीजमध्ये आपले स्वागत आहे, जे त्यांच्या सहकारी एटीएल विद्यार्थ्यांना परस्पर हिताच्या विविध विषयांवर शिक्षित करण्याच्या मोहिमेवर आहे। या मोहिमेचा एक भाग म्हणून टिंकर चॅम्प्स टिंकरिंग, समस्या सोडवणे, नवोन्मेष, उद्योजकता आणि चेंजमेकिंगसह अनेक सूक्ष्म शिक्षण मॉड्यूल सादर करत आहे। या 10 भागांच्या व्हिडिओ मालिकेत टिंकर चॅम्प्स तुम्हाला चेंजमेकिंगच्या मूलभूत गोष्टी समजून घेण्यास आणि तुम्ही देखील चेंजमेकर कसे बनू शकता हे समजून घेण्यास मदत करेल। प्रत्येक व्हिडिओ अंदाजे 10 ते 15 मिनिटे लांब आहे आणि तुमच्यासाठी सराव करण्यासाठी चेंजमेकिंग चॅलेंज समाविष्ट आहे। अधिक वेळ न घालवता दिल्लीतील इयत्ता 9वीचा विद्यार्थी आणि स्वतः चेंजमेकर असलेल्या टिंकर चॅलेंजने सादर केलेल्या भाग 8 ने सुरुवात करूया। कधी विचार केला आहे का की एखादी जबरदस्त कल्पना जी जगात बदल घडवू शकते ती प्रत्यक्षात तसं का करू शकत नाही? म्हणजे ती फक्त एक चांगली कल्पनाच का राहते? आज आपण त्याच 2 अदृश्य शक्तींबद्दल बोलणार आहोत, ज्या ठरवतात की एखादा शालेय प्रकल्प हा जगात खराखोरा प्रभाव टाकणाऱ्या आविष्कारात कसा बदलतो। हे बघा, प्रयोगशाळेचं वातावरण कसं शांत आणि अगदी आपल्या नियंत्रणात असतं, बरोबर? तिथे प्रत्येक कल्पना यशस्वीच वाटते। सगळं काही आपण ठरवल्याप्रमाणे घडतं, पण खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा तीच कल्पना बाहेरच्या जगात पाऊल ठेवते, जिथे गोंधळ आहे, अनपेक्षित आव्हानं आहेत आणि काहीच आपल्या नियंत्रणात नाही। आणि अनेकदा असं होतं की जी गोष्ट लॅबमध्ये चमत्कारासारखी वाटते ती बाहेरच्या जगात अयशस्वी ठरते। तर मग असं का होतं? का इतक्या सगळ्या हुशार कल्पना केवळ शाळे प्रकल्प बनून राहतात? याचं उत्तर दडलंय 2 महत्त्वाच्या चाचण्यांमध्ये। या अशा चाचण्या आहेत जिथे बहुतेक नवीन कल्पना अपयशी ठरतात। चला तर मग पाहूया त्या 2 चाचण्या नेमक्या आहेत तरी कोणत्या। खरं तर कोणतीही कल्पना प्रत्यक्षात आणण्याआधी ती खऱ्या जगासाठी तयार आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला स्वतःला फक्त 2 सोपे पण अत्यंत मूलभूत प्रश्न विचारावे लागतात। आणि हेच 2 प्रश्न तुमच्या कल्पनेचं भविष्य ठरवतात। आणि ते 2 प्रश्न म्हणजे हे: सर्वसमावेशकता आणि प्रभावीपणा। पहिला प्रश्न, सर्वसमावेशकता, हा विचारतो की तुमची कल्पना सगळ्यांसाठी आहे की नकळतपणे कुणाला तरी मागे सोडून देत आहे। आणि दुसरा प्रश्न, प्रभावीपणा, हा विचारतो की तुमची कल्पना खऱ्या जगात जिथे तिची सगळ्यात जास्त गरज आहे तिथे खरंच काम करते का? या 2 प्रश्नांची उत्तरच ठरवतात की तुमची कल्पना फक्त एक विचार राहते की एक मोठा बदल घडवते। चला तर मग यातल्या पहिल्या आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाच्या तत्वाबद्दल बोलूया, ते म्हणजे सर्वसमावेशकता। याला आपण जबाबदार बदलाचं हृदयच म्हणू शकतो, कारण कोणताही उपाय तेव्हाच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो जेव्हा तो काही मोजक्या लोकांसाठी नाही तर सगळ्यांसाठी असतो। मग सर्वसमावेशकतेचा खरा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की आपण जाणीवपूर्वक, अगदी विचारपूर्वक असं काहीतरी डिझाईन करतो ज्यामुळे कोणीही चुकूनही मागे राहणार नाही। म्हणजे आपण फक्त आपल्यासारखे दिसणाऱ्या किंवा विचार करणाऱ्या लोकांसाठी उपाय बनवत नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करतो, मग त्यांचं लिंग, भूगोल, भाषा किंवा आर्थिक परिस्थिती काहीही असो। हे वाक्य बघा, कोणीही मागे राहणार नाही, किती साधं वाटतं नाही का? पण हे साधं वाटणारं वाक्यच तुमच्या कल्पनेची अंतिम आणि सगळ्यात कठीण परीक्षा आहे। जर तुमची कल्पना या एका वाक्याच्या कसोटीवर खरी उतरली तरच ती खऱ्या अर्थाने सर्वांची आहे असं आपण म्हणू शकतो। मग प्रश्न येतो की आपण सर्वसमावेशक उपाय बनवायचे कसे? त्यासाठी आपल्याला या 4 महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करावा लागेल। पहिलं, सुलभता, म्हणजे तुमचा उपाय प्रत्येकापर्यंत पोहोचू शकतो का, की तो फक्त शहरांपुरताच मर्यादित आहे? दुसरं, परवडणारी किंमत, ज्यांना याची सर्वात जास्त गरज आहे त्यांना ते परवडतंय का? तिसरं, सांस्कृतिक संवेदनशीलता, तुमची कल्पना तिथल्या लोकांच्या संस्कृतीचा आदर करते का? आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रतिनिधित्व, तुम्ही ज्यांच्यासाठी हे बनवत आहात त्यांची मतं तुम्ही विचारात घेतली आहेत का? चला हे एका उदाहरणाने समजून घेऊया। समजा तुम्ही एक असं स्मार्ट विअरेबल डिव्हाइस बनवलं आहे जे लोकांच्या हृदयाचे ठोके आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजतं। आरोग्य जपण्यासाठी एक भारी कल्पना आहे, बरोबर? पण जरा थांबा, कारण अशा उत्तम कल्पनेतही एक मोठी छुपी समस्या असू शकते। आणि ती समस्या आहे ही: या डिव्हाइसचा वापर करण्यासाठी एका स्मार्टफोन ॲपची गरज लागते। आता विचार करा, आपल्या समाजात असे कितीतरी वृद्ध आहेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही किंवा त्यांना तो नीट वापरता येत नाही। याचा अर्थ काय झाला? तुमचं हे उत्तम तंत्रज्ञान नकळतपणे त्याच लोकांना बाहेर ठेवत आहे ज्यांना कदाचित याची सर्वात जास्त गरज आहे।
यालाच म्हणतात सर्वसमावेशकतेतील त्रुटी किंवा गॅप. म्हणूनच कोणतीही कल्पना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी या सोप्या चेकलिस्टमधून तिला नक्की तपासा. स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारा. 1. इंटरनेट कनेक्शनशिवाय हे काम करेल का? 2. दिव्यांग व्यक्ती याचा सहज वापर करू शकतील का? आणि 3. याची किंमत इतकी आहे का की एक सामान्य कुटुंब ते सहज विकत घेऊ शकेल? या प्रश्नांची उत्तरं हो असतील तरच तुम्ही योग्य मार्गावर आहात. बरं, आता आपण दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या चाचणीकडे वळूया, प्रभावीपणा. कारण तुमचा उपाय फक्त सर्वांसाठी असून चालणार नाही. तो खऱ्या जगात टिकला पाहिजे, काम केला पाहिजे. ही आहे दुसरी कसोटी. प्रभावीपणा म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर प्रभावीपणा म्हणजे तुमच्या कल्पनेला आणि खऱ्या परिणामांना जोडणारा पूल. तुमचा उपाय फक्त कागदावर किंवा प्रेझेंटेशनमध्ये आकर्षक दिसणं पुरेसं नाही. तो लोकांच्या आयुष्यात खरा, मोजता येण्याजोगा आणि सातत्यपूर्ण बदल घडवणारा असायला हवा. कोणताही उपाय प्रभावी होण्यासाठी या 4 कसोट्यांवर खरा उतरावा लागतो. पहिलं, व्यावहारिकता. तो लोकांच्या रोजच्या जीवनात वापरण्याजोगा आहे का? दुसरं, उपयोगिता. तो वापरण्यास सोपा आहे की क्लिष्ट? तिसरं, विश्वसनीयता. तो दीर्घकाळ टिकणारा आहे का? आणि चौथं, स्केलेबिलिटी. आज तो 10 लोकांसाठी काम करतोय, पण गरज पडल्यास आपण तो 10,000 लोकांपर्यंत नेऊ शकतो का? यापैकी एकही गोष्ट कमी असेल तर लोक तो उपाय स्वीकारणार नाहीत. प्रभावीपणाचं महत्त्व समजून घेण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहूया, जी चूक अनेक तरुण नवकल्पक करतात. कल्पना करा, तुम्ही एक स्मार्ट कचरापेटी बनवली आहे. ती इतकी हुशार आहे की ओला आणि सुका कचरा आपोआप वेगळा करते. प्रयोगशाळेत तर ती अगदी अचूक काम करते. पण काय होतं जेव्हा तुम्ही हीच कचरापेटी लॅबच्या बाहेर रस्त्यावर ठेवता? बाहेरची धूळ, पावसाचं पाणी या सगळ्यामुळे तिचे नाजूक सेन्सर्स काम करणं बंद करतात. आणि इथेच आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो. प्रभावीपणा म्हणजे फक्त सृजनशीलता नाही, तर कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता. म्हणूनच ही प्रभावीपणाची चेकलिस्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. ती तुम्हाला हे तपासायला मदत करते की तुमचा प्रकल्प फक्त काही दिवसांपुरता चालणारा चमत्कार नाही, तर तो दीर्घकाळ टिकणारा आणि मूळ समस्येवर खरा तोडगा काढणारा उपाय आहे. स्वतःला विचारा, हे लॅबच्या बाहेर टिकेल का? लोक ते सहज स्वीकारतील का? यामुळे मूळ समस्या सुटतीये का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, याची देखभाल कोण आणि कशी करणार? आतापर्यंत आपण सिद्धांत पाहिले, पण ही दोन्ही तत्व, सर्वसमावेशकता आणि प्रभावीपणा, खऱ्या जगात कशी दिसतात? चला काही प्रत्यक्ष उदाहरणं पाहूया. अगदी विद्यार्थी प्रकल्पांपासून ते जागतिक स्तरावरील नवकल्पनांपर्यंत. आणि पाहूया की यातून आपल्याला काय शिकायला मिळतं. हा तक्ता आपल्याला एक अगदी स्पष्ट चित्र देतो. बघा, स्मार्ट डस्टबिनचा प्रकल्प. तो बाहेरच्या जगात प्रभावी ठरला नाही आणि सर्वांसाठीही नव्हता. दोन्ही चाचण्यांमध्ये फेल. IoT कृषी प्रकल्प प्रभावी होता, पण इतका महाग होता की सामान्य शेतकऱ्याला परवडणारा नव्हता, म्हणजे सर्वसमावेशक नव्हता. टेस्लाचं उदाहरण घ्या. प्रभावीपणा तर जबरदस्त आहे, पण ती अजूनही फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे. आणि मग येतं डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या श्वेतक्रांतीचं उदाहरण. एक असा बदल जो प्रभावीही होता आणि सर्वसमावेशकही. तो प्रत्येक लहान शेतकऱ्यापर्यंत पोहोचला आणि त्याने करोडो लोकांचं आयुष्य बदललं. यातून धडा स्पष्ट आहे. खरा आणि मोठा बदल तेव्हाच घडतो जेव्हा सर्वसमावेशकता आणि प्रभावीपणा हे दोन्ही एकत्र येतात. तर मग समजा तुमचा प्रकल्प या दोन्ही चाचण्यांमध्ये यशस्वी झाला. आता पुढे काय? जेव्हा आपण एका लहान, यशस्वी प्रकल्पाला मोठ्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काय होतं? आव्हानं तशीच राहतात की बदलतात? 10 वापरकर्त्यांसाठी एखादी गोष्ट बनवणं आणि 10,000 वापरकर्त्यांसाठी बनवणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. 10 वरून 10,000पर्यंतचा प्रवास म्हणजे प्रत्येक लहान आव्हान मोठं होणं. जी गोष्ट सुरुवातीला सोपी वाटते ती मोठ्या स्तरावर सर्वसमावेशकता आणि प्रभावीपणाच्या प्रत्येक तत्वाला आव्हान देऊ लागते. जेव्हा तुमचा प्रकल्प वाढतो तेव्हा तुमची जबाबदारीही अनेक पटींनी वाढते. आता तुम्हाला फक्त तुमच्या शहराचा नाही, तर वेगवेगळ्या प्रदेशांचा, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांचा विचार करावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमच्या उपायाच्या दीर्घकालीन देखभालीची आणि समर्थनाची व्यवस्था करावी लागते. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 1. जबाबदारीने डिझाईन करा. नेहमी विचारा, माझ्या या कल्पनेमुळे कोणी मागे तर राहत नाही ना? 2. वास्तववादी चाचणी घ्या. तुमची कल्पना लॅबच्या बाहेर टिकते का? आणि 3. प्रत्येकासाठी तयार करा. कारण खऱ्या बदलाचं मोजमाप तुमच्या कल्पनेच्या हुशारीने नाही, तर ती किती लोकांच्या आयुष्याला स्पर्श करते याने होतं. आम्ही तुम्हाला या एका शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नासोबत सोडून जात आहोत.
कारण याच प्रश्नाच्या उत्तरात खऱ्या बदलाची सुरुवात दडलेली आहे. स्वतःला विचारा, तुमचा प्रकल्प, तुमची कल्पना नकळतपणे कोणाला वगळत आहे आणि ते बदलण्यासाठी तुम्ही काय करणार आहात यावर नक्की विचार करा.